आज आहे ना एकदम फ्रेश कोलिम मिळालेला आहे, पण आहे ना एकदम बारीक असल्यामुळे तो असा चाळणीवर काढून साफ करायला घेतलेला आहे। बारीक जेव्हा कोलिम असतो तो अशाच प्रकारे साफ केला जातो। बघू शकताय काळी सगळी जी घाण आहे त्याच्यातली ती काढून घ्यायची आहे आणि आहे ना त्याच्यात आहे ना पाणी टाकून 3 ते 4 वेळा पाणी टाकून मी ते कोलिम स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय खाली पूर्ण पाणी जमा झालेलं आहे ते फेकून द्यायचं आहे आणि वरती जमा झालेलं स्वच्छ कोलिम आता मी त्याच्या वड्या करायला घेतलेल्या आहेत। या कोलिमच्या आहे ना वड्या करण्यासाठी कोलिममध्ये मी आता क्रश केलेला लसूण, मिरची आणि आला घातला, हळद, गरम मसाला, आगरी लाल तिखट मसाला घातला आणि अर्धा लिंब पिळलेला आहे। लिंब जर का नसेल तर चिंचेचं पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आहे ना चणा डाळीचं पीठ घालायचं आहे बाइंडिंगसाठी आणि एक अंडा मी फोडून घातलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे बघा मी कोलंबी आणि वामचा रस्सा केलेला आहे मिक्स, त्याच्यामध्ये सुद्धा आता कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्ध्या कोलंबी आणि वावीचा मी तवा फ्राय केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता कोलिममध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व मिक्स करून घेत आहे। तव्यामधलं तेल तापल्यावर आहे ना पातळ वड्या अशा थापायला घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। मस्त पातळच वड्या करायच्या आहेत या, कारण मग त्या लवकर शिजतात। मध्यम आचेवर मस्त वड्या शिजत ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। एक साईड शिजलेली आहे, ते आता मी आहे ना सर्व वड्या आता पलटून घेत आहे। सर्व वड्या पलटून झाल्यावर मग दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत। कोलिमच्या वड्या तुम्ही बघू शकताय मस्त दोन्ही बाजूनी सुद्धा शिजलेल्या आहेत। आता गॅस बंद करून घेतलेला आहे। आजचा जेवणाचा मेनू तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा।